महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि विद्यार्थी शक्तीला संघटित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी क्रांती रॅली पुणे शहरात शेकडो युवक युवतींच्या उत्स्फूर्त सहभागाने जल्लोषात पार पडली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी 1 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे। पुणे शहरातही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये नोंदणी कक्ष उभारून मोठ्या उत्साहात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे। पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने 50,000 पेक्षा अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून अभियानाच्या पहिल्याच आठवड्यात आतापर्यंत 11,200 विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी केली आहे। या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी क्रांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघातून रॅली मार्गक्रमण करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात आली। ज्योती हॉटेल चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करणे, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने संघटित व्हावे हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात शेकडो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थी शक्तीचा जोरदार प्रत्यय दिला। या रॅलीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच विभागाध्यक्ष संतोष वरे यांच्या नियोजनातून करण्यात आले।